वक्रतुंड महाकाय कोटिसूर्य अरे कोड पडले इथं पारावर. रे अरे संदीप. का आनंद भाऊ? अरे मित्र असं का पडलंयस इथं? आता इकडे पडलंय, उद्या स्मशानात पडायचं, दुसरं काय. अरे तुझ्यासारख्या तरुणांना असं बोलू नये मित्रा. मग कोणी बोलायचं? खरं तर असं कोणीच बोलू नये. संदीप, अरे काळ बदललाय, लोक बदलले, काय आजूबाजूला घडते ते बघ. हा नको, त्यापेक्षा हेच बरे, स्वस्तपणे बसायचं आणि गप आजूबाजूला बघायचं. हो का? जर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वस्थ बसून राहिले असते तर तू पिंपळे निलंगमध्ये दिसला तरी असतास का रे? किंवा दक्षिण आफ्रिकेतल्या रेल्वे स्टेशनवरती महात्मा गांधींना जेव्हा फेकून दिलं तेव्हा ते जर स्वस्थ बसले असते तर तू काय करत असतास माहिती? काय? ब्रिटिशांच्या मॅडमचे मोजे धूत बसला असतास. मोजे. झाला ना देश स्वतंत्र, आता काय त्याचं? अरे देश स्वतंत्र झाला म्हणूनच तर असं निवांतपणे पडू शकलायस ना तू. बरं बाबा, सगळं ठीक आहे. आता काय काय करू? काय मी काय करू म्हणजे? नाही, सगळी परिस्थिती आहे तशीच आहे. म्हणजे गोरासाहेब गेला आणि काळासाहेब आला, दुसरं काय आलंय? ते गोरेसाहेब होते, त्यांना घालवण्यासाठी काही लोकांनी शस्त्र हातात घेतली तर काही लोकांनी निदर्शनं केली, बरोबर? पण हे जे काय तू काळेसाहेब बोलतोयस त्यांना जर तुला बदलायचं असेल तर तुला फक्त तुझ्या या एका बोटाचा वापर करायचा. मतदान करून? बरोबर, मतदान करून. काय फरक पडणार आहे? आपले नेते सारखेच आहेत सगळे. एक गेला काय आणि दुसरा आला काय, काय फरक पडणार आहे? 80 वर्षाचे झाले तरी सत्ता सुटत नाही हातातून. मला एक तरी तरुण नेता दाखव तुम्हाला. तुला तरुण नेता हवाय? हो हवाय. तुषार भाऊ कामठे, पिंपळे निलख, विशाल नगर भागातील तरुण तडफदार युवा नेतृत्व. सर्वसामान्य सुशिक्षित मराठी कुटुंबाचं प्रतिनिधित्व करणारे, आपल्या परिसरालाच आपलं कुटुंब मानणारे, तन मन आणि धनाने प्रत्येक गरजवंताला मदत करणारे तुषार भाऊ कामठे. दिवसातील 24 तास सर्वसामान्यांच्या हाकेला यत्र तत्र सर्वत्र साथ देणारे, पिंपळे निलख, विशाल नगर प्रभाग क्रमांक 54चे तरुण नेतृत्व तुषार भाऊ कामठे. वयानं तर माझ्या एवढेच आहेत की. मग आणि त्यांचे कार्यकर्ते? कार्यकर्ते म्हणू नकोस बाबा, भावंड म्हण, भावंड. असं? हा, हे कोणी राजकीय पक्षाची बांधिलकी जपणारे कार्यकर्ते नाहीये. मग कोण आहेत? आपल्या परिसराला आपलं कुटुंब मानून त्याच्या विकासासाठी झटणारी कुटुंबातली भावंड आहेत ही. असं आहे? नाही, तू म्हणतोय ते सगळं योग्य आहे, पण कामाचा काही अनुभव आहे की नाही? तुला अनुभव पाहिजे ना? हा. समाजातून वाईट प्रवृत्तींचा नाश व्हावा आणि जनमानसात धर्मपरायणता यावी यासाठी रावण दहन सोहळ्याचं आयोजन. मातृभगिनींना सहजगत्या पाणी उपलब्ध व्हावं यासाठी प्रत्येक गल्लीत स्वखर्चानं 3000 लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बसवल्या. प्रभागातील ज्येष्ठ वृद्ध नागरिकांना विनामूल्य अष्टविनायक दर्शन घडवलं. आपल्या प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विनामूल्य स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिली. संसाराच्या दैनंदिन व्यापात अहोरात्र अडकलेल्या भगिनींच्या आयुष्यात मनोरंजनाचे 2 क्षण यावेत म्हणून खेळ पैठणीचा हा सांस्कृतिक खेळ आयोजित केला. या सर्व शुभकार्याच्या यशस्वी नियोजनात तुषार भाऊंसोबत होते तुषार भाऊंना भावंडांसारखे असणारे प्रभागातील त्यांचे कार्यकर्ते. सुरुवातीला मी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो. त्यांच्याकडे पाहून मी राजकारणात येण्याचं धाडस केलं. राजकारणात यायच्या आधी मी शिवाजी महाराजांना माझं गौरवस्थानी मानत होतो. आत्ताही त्यांना मानतो. त्यांचं लहानपणाचं जे पराक्रम, संघटना बांधण्याचं कौशल्य, यातून मी खूप काय शिकलो. संघटना कशी बांधायची,
लहान असून सुद्धा मोठे काम आपण कशी करू शकतो. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना आपण कधी म्हणजे मी पाहिलेलं नाही, मी फक्त त्यांची पुस्तकं वाचली. पुस्तकं वाचून मी त्यांना प्रेरित झालो. त्यांचं कर्मयोगी पुस्तक हे खूप छान लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी मॉडर्न महाराष्ट्र ह्याच्यावर खूप चांगलं लिहिलेलं आहे. ते वाचून मी त्यांना गुरुस्थानी मानायला लागलो. शिवाजी महाराज झालं किंवा यशवंतराव चव्हाण झालं, हे ज्या पद्धतीने सामान्य लोकांच्यात बसून मिसळून काम करत होते, त्यांच्यापाशी जायला सामान्य माणसालाही भीती वाटत नव्हती. प्रत्येकाची कामं हे आपला लहान भाऊ किंवा आपलं कुटुंब असं समजून ते करत होते. त्याच पद्धतीने मीही माझा हा परिसर म्हणजे माझं एक कुटुंब असेल, माझा प्रत्येक मतदार हा माझा एक कुटुंबातला सदस्य असेल, त्याचं काम हे मी मनापासून आणि एक जीवाने करेल. त्यांना कुठलीही अडचण किंवा कुठलीही समस्या असेल तर ते माझ्यापाशी कधीही 24 तासामध्ये येऊ शकतील. हे सगळं उत्तम आहे, पण मी काय म्हणतो यांचा पक्ष कोणता आहे? परिसराचा विकास. हा कोणता पक्ष आहे? नाही हे काही पक्षाचं नाव नाही. मग? पण कसं असतं संदीप, अरे पक्षाला मत देऊन वाईट व्यक्तीला सत्तेवर आणण्यापेक्षा पक्ष नसलेल्या चांगल्या व्यक्तीला मत देणं हे केव्हाही योग्य असतं. लय भारी बोलला गड्या तू. हे मी नाही, महात्मा गांधी बोलून गेले. ते तर भारीच होते. मग देणार की नाही मत? देणार ना, म्हणजे काय 100% आपलं मत तुषार भाऊ कामठ्यांनाच देणार. अरे मग असं स्वस्त बसू नको. आपल्याला तुषार भाऊंच्या सोबत त्यांचे विचार आपल्या संपूर्ण परिसरात लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. चल 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 चल, वाट बघतो, चल की. आपल्या डोळ्यातल्या पाण्यानं तो हंडा भरेल, पण त्या नळाला काही पाणी यायचं नाही. अरे एवढा मोठा आपला परिसर, एवढी मोठी मोठी घरं, घरामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर पाणी. आणि तेच नसेल तर मग काय करायचं काय एवढी मोठी घरं घेऊन? तर काय, पूर्वी कसं नदीच्या गाठनं गावं बसवली जायची. आता म्हणे प्रगती झाली, घरं कुठं बी बांधा, घरापर्यंत नळ येते, पाणी येते म्हणे. कसली प्रगती? नळ हाय पण एकदाच पाणी येते, ते पण कमी दाबानं. काय कारण असेल ग कमी दाबानं पाणी येण्याचं? आम्ही हा, या नळाला पाणी न येण्यामागचं कारण तुम्हीच आहात. काही येडाबिडा झाला का काय? अरे दुपारचं ऊन लागलं का काय डोक्याला? नाही पण तरी तुम्हीच आहात कारण. गप्प बसू का, हाणूट डोक्यात. वहिनी शांत राहा. हा काय म्हणते तो मी तुम्हाला समजावून सांगतो. तूच सांग बाबा, तूच जरा शहाणा दिसतोयस. मला सांगा, तुमच्या भागातल्या या नळाला कमी दाबाने पाणी येतं बरोबर? किती दिवसांपासून? 3 दिवस झालं. मग याची तुम्ही नगरपालिकेत तक्रार केलीत का? हो, पण तिकडे कोण आहे का आमची तक्रार ऐकून घ्यायला? अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं नगरपालिकेमध्ये कोणी ऐकूनच घेत नाही. मला सांगा, नगरपालिकेत तुमच्या वतीने कोण जात असतो? नगरसेवक. आणि तुमच्या भागातले नगरसेवक निवडून कोण देतं? आम्ही. मग मला सांगा, जर तुमचे नगरसेवक तुमचंच म्हणणं ऐकत नसतील तर या गोष्टीला जबाबदार कोण? आम्ही. अहो दादा, आम्हाला कळलं आमची चूक झाली, पण आता या नळाला पाणी कसं येईल तेवढं तरी सांगा. ह्या नळाला नित्य नेमाने धो पाणी येऊ शकतं. आणि हे काम फक्त तोच माणूस करू शकतो जो आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या अडचणी ओळखतो, जाणतो आणि त्याचा आवाज नगरपालिकेमध्ये मांडतो. पण असा माणूस कोण आहे? कोण आहे? तुमच्या आमच्या सारखा सामान्य माणूस आहे जो आपल्या मदतीसाठी यावेळी नगरपालिकेच्या निवडणुकीत उभा आहे. त्याला भरघोस मतांनी विजय करून देणं हे आपलं काम आहे. पण आहेत कोणते? तुमचे आमचे भाऊ तुषार भाऊ कामठे. तसं पाहायला गेलं 1986 साली आमचा परिसर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाला. तेव्हाची लोकसंख्या आणि आत्ताची याच्यामध्ये खूप तफावत झालेली आहे. तेव्हाच्या लोकसंख्येपेक्षा 10 पटीने लोकसंख्या वाढलेली आहे आता. तेव्हा जो पाण्याचा पहिला सुरुवातीच्या काळामध्ये प्रश्न होता तो एवढा गंभीर नव्हता. तेव्हा पाणी हे दोन टाईम आमच्या इथं 2-2 तास येत होतं. त्यानंतरच्या काळामध्ये लोकसंख्या जशी वाढत गेली त्यानंतर पाण्याचा प्रश्न गांभीर्याने जाणवायला लागला होता. अलीकडच्या काळामध्ये म्हणजे 2007 पासून तो अधिक प्रमाणात जाणवत होता. म्हणजे माझ्या माता भगिनींना पहाटे 3 वाजता उठायला लागत होतं पाण्यासाठी. पहाटे 3ला उठलं 1 तास फक्त पाणी येत होतं. आता 5 ते 6 महिने झाले असतील पाण्याची टाकी आमची इथं झालेली आहे. ती असून सुद्धा आत्ता एकच टाईम फक्त पाणी येत आहे. त्याच्याने माझ्या माता भगिनी एवढ्या वैतागल्या आणि टाकलेल्या आहेत. त्यासाठी मी
प्रयत्न म्हणजे मध्यंतरी 2 वर्ष पाणी येतच नव्हतं, तेव्हा आपण प्रत्येक चौकामध्ये 3,000 लिटरच्या पाण्याच्या टाक्या स्वखर्चाने बसवल्या होत्या आणि पाण्याच्या टँकर आपण घरपोच देत होतो त्यांना. येणाऱ्या भविष्यकाळामध्ये मी माझ्या माता भगिनींसाठी 2 टाईम पाणी कसं येईल त्यासाठी पाठपुरावा नक्कीच कराल आणि ते पाणी आणण्यासाठी 1001% प्रयत्न करू, एवढं मी शाश्वती आपल्याला देतो. काय मग मत देणार का नाही तुषार भाऊ कामठेंना? वय तर त्यालाच मत देणार होय. एवढंच नाही तर सगळ्यांना सांगणार तुषार भाऊ कामठ्यांनाच मत द्या. हा चल रे चला. अरे सदाभाऊ, अरे काय तब्येत केवढी खालवली, काय डॉक्टरांनी वगैरे दाखवलं की नाही? अहो दाखवलं, हा पण इलाज करायचा तर खर्च फार आहे. त्यात पुण्याला जाणं येणं खर्च परवडत नाही राव. बघितलंच म्हणजे आपल्या विभागात चांगला दवाखाना नाही. नाही आणि असला तरी काय फरक पडणार आहे? अरे काय फरक पडणार आहे म्हणजे हे जे असाध्य रोग असतात हे देशाविदेशातनं आपल्या विभागात येतात. म्हणजे हे जे रोग आहेत ते पुणे, पॅरिस, पिंपळे निलग असा भेदभाव करत नाहीत रे. म्हणून त्यांचा त्या ठिकाणी इलाज केला गेला पाहिजे. बरोबर. आता हे सदाशिवराव यांना समजा एखादा असाध्य रोग झाला असेल, नाही समजा म्हणतोय, तर त्यांना ताबडतोब वैद्यकीय सेवा उपलब्ध झाली पाहिजे. आता हे अपघात वगैरे काही सांगून होत नाहीत ना. बरोबर. त्यामुळे अशा रोगांसाठी आपल्या घराच्या जवळ डॉक्टर पाहिजे आणि नुसता डॉक्टर असून उपयोगाचा नाही, तर त्याचं सुसज्ज असं हॉस्पिटल पाहिजे. नाही ते बरोबर आहे, पण ते आपल्या भागात होणं शक्य नाही. शक्य आहे सदाशिवराव. आपल्याच भागात म्हणजे विशाल नगर, पिंपळे निलक वॉर्ड क्रमांक 54 मध्ये असा दवाखाना येणार. अहो पण कसा? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या DP प्लॅनमध्ये आपल्या इथं दवाखान्याची सोय 1991-92 साली झाली होती, पण ते असं म्हणावं त्या प्रमाणात नव्हतं. तिथं स्पेशलिस्ट डॉक्टर नाही आहेत किंवा तिथे व्यवस्था नाही आहे, कॉट नाही आहेत. तिथे आपले फक्त ताप थंडी ह्याच्यासाठी दवाखाना अवेलेबल आहे. पण मेजर असं काय प्रॉब्लेम झाला तर आमच्या परिसरामध्ये विशालनगर असो किंवा कसपटे वस्ती असो किंवा पिंपळे निलग असो, या लोकांना चिंचवड, औंध एवढ्या परिसरामध्ये जावं लागतं. ते जाण्यासाठी 5 ते 10 किलोमीटर अंतर कापावं लागतं. आणि आजची वाहतुकीची व्यवस्था आपल्याला माहितीच आहे. कुठलंही पोचायचं म्हणजे 5 मिनटाचं काम ते 20 मिनटं लागत असतं आपल्याला. त्याच्याने रुग्णांना त्याचा खूप त्रास संभवतो किंवा त्यांच्या जीवाला हानी होऊ शकते ह्या टायमामध्ये. त्यासाठी माझ्या संकल्पनेमध्ये आपल्या इथे अद्ययावत दवाखाना चालू करायची मनामध्ये मानस आहे आणि तो मी पूर्ण करू एवढे मी तुम्हाला शाश्वती देतो. आणि त्यासाठी मी विशालनगर आणि गावामध्ये 2 ठिकाणी दवाखान्यांच्या जागाही शोधून ठेवलेल्या आहे. म्हणजे भविष्यामध्ये पालिकेने निधी नाही दिला तरी आपण स्वखर्चाने दवाखाने बांधू एवढं मी आपल्याला शाश्वती देतो. नाही पटतंय बरं का, मला भाऊंचं मत एकदम पटतंय. आणि यासोबतच आपण सुद्धा आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. अस्वच्छतेपासून, दुर्गंधीपासून मुक्त केला पाहिजे. बरोबर. कचऱ्याचा, सांडपाण्याचा योग्य निचरा केला पाहिजे. बरोबर आहे तुझं, पण गटाराचं झाकण फक्त ह्याच्या घराच्या बाजूलाच बंद करून उपयोगाचं नाही ना. या प्रभागामधल्या सगळ्या गटारांची झाकणं बंद झाली पाहिजेत आणि कचऱ्याचं आणि सांडपाण्याचं योग्य तो विल्हेवाट व्हायला पाहिजे ना. आणि हे काम तुझे एकटेच नाहीये, या प्रभागामधल्या लोकप्रतिनिधींचे, जे या प्रभागाचे सेवक आहेत. फक्त माझ्या गावामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जेव्हा स्वाईन फ्लू ह्या संसर्गजन्य रोगाने हाहाकार माजवला होता, त्या टायमाला भीतीचं एवढं वातावरण झालं होतं, लोक घराच्या बाहेर पडायला भीत होते आणि त्याची लससुद्धा अवेलेबल होत नव्हती. तेव्हा फक्त ससून पालिकेचे जे रुग्णालय आहेत तिथे फक्त ती अवेलेबल होती. त्या टायमाला माझ्या इथं माझ्या विशालनगर आणि पिंपळे निलगमध्ये तसं पाहायला गेलं तर आर्थिकदृष्ट्या म्हणजे एकदम सामान्य कुटुंब आहे, ज्याच्या घरामध्ये 5-5 मुलं आहेत, त्यांना ते शक्य नव्हतं आणि पॉसिबलही नव्हतं. त्यांची मानसिकता असूनही ते एवढे पैसे घालू शकत नव्हते. तेव्हा या सामान्य लोकांसाठी मी आणि माझ्या सुखकर्ता प्रतिष्ठान या माध्यमातून 1000 लोकांसाठी विनामूल्य लस आपण अवेलेबल केली होती. काय चेतन, काय करतो इकडे? नमस्कार भाऊ. काय करतो इकडे?
काय नाही भाऊ, पुण्याला चाललो होतो. मग इथे काय थांबलाय? पण कुठली गाडीच मिळत नाहीये. इकडनं काही व्यवस्थाच नाही ना. म्हणजे रिक्षा परवडत नाही आणि खाजगी वाहतूक पण परवडत नाही, कारण पेट्रोलचे दरच एवढे झालेत. हो चेतन, सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग आपण सर्वांनी केलाच पाहिजे. भाऊ, इकडनं पुण्याला जायला PMPL बसची जर व्यवस्था झाली तर खूप बरं पडेल. हो चेतन, आपण PMPL बस चालू करू. ही फक्त तुझीच नाही तर इथल्या सामान्य जनतेची ती समस्या आहे. प्रत्येकाला उपयोग होण्यासाठी आपण PMPL बस ही सेवा चालू करू. गणेश भाऊ, याला सोडून आहे पुढच्या सफर. अरे वा, धन्यवाद भाऊ. चालेल. विशालनगर म्हणजे हा नव्याने विकसित झालेला भाग आहे. तिथं आत्ता नव्याने डेव्हलपमेंट चालू आहे. नवीन DP रोड आत्ता चालू झालेला आहे. त्याचं कामही अजून पेंडिंग आहे. वाया बाणेरपासून तो रोड चालू होतो आहे आपला. आणि नव्याने हिंजवडीमध्ये जे RT पार्क विकसित झालं आहे त्याच्याने आपल्या इथं कामगार वर्ग हा मोठ्या प्रमाणात आलेला आहे. आणि 92पासून विशालनगर हा अस्तित्वात आलेला मतदारसंघ आहे. पण तिथं अजूनपर्यंत बस सेवा कोणी चालू केलेली नाही आहे. ती बस सेवा चालू करण्यासाठी आपण विशालनगर ते हिंजवडी आणि विशालनगर ते डेक्कन आणि कॉर्पोरेशन ही बस चालू करण्याची आपली मानस आहे. आणि तो आपण येणाऱ्या आगामी काळामध्ये चालू करू. 1-2 महिन्यात ती बस सेवा चालू करण्याचा प्रयत्न आपण करू. आमच्या भागातला विनायकनगर म्हणून ही एक प्रभाग आहे. तिथे 87 जे रोड आले त्याच्यावर पुन्हा डांबरसुद्धा पडलेलं नाही आहे. त्या रोडची व्यवस्था एकदम वाईट झालेली आहे. तिथं लोकांना चालताना खड्ड्यातनं चालावं लागतं. ते प्रामुख्याने तिथं लक्ष देण्याचं आपण हे. पुन्हा पावसाचं पाणी जाण्यासाठी आपल्या इथं अजून काही सुविधा केलेली नाही. जे आत्ता झालेले आहे ते एकदम चुकीच्या पद्धतीने नियोजन झालेलं आहे. ते दुरुस्त करून आपण चांगल्या प्रकारे रोड आणि पाण्याची व्यवस्था करू. बघितलं म्हणजे आता नळ, गटार आणि रस्ता या प्राथमिक गरजांच्या बाबतीत तुषार भाऊंनी तजवीज तर केलेली आहे, पण प्रत्यक्ष पुढाकार घेऊन बरीचशी सुधारणा केलेली आहे. हो ना. आणि माझ्यासारख्या बेरोजगारांना रोजगार दिलाय. माझ्या परिसरामधला प्रत्येक युवक हा व्यावसायिक पाहिजे, त्यासाठी मी खूप प्रयत्न करणार आहे. लघु उद्योग सुरू करू पाहणाऱ्यांसाठी तर तुषार भाऊंनी खूप मदत केली आहे. माझ्या फक्त युवकांसाठी मला कामधंदा आणि त्यांना रोजगार उपलब्ध होईल ते मी माझ्या ह्याने पाहतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांची स्वतःची घरं नाहीयेत अशा लोकांना घरकुल योजनेमार्फत आर्थिक सहाय्य सुद्धा केलंय. जनतेला देवदर्शन घेता यावं म्हणून मोफत तीर्थयात्रांचं आयोजन केलं. याशिवाय समाजातील वाईट प्रवृत्तींचा नाश व्हावा म्हणून दसऱ्याला रावण दहन केलंय. आमच्या परिसरामधल्या माता भगिनी आणि वयोवृद्ध लोक ह्यांना देवदर्शन घडवून आणावं ही माझी पहिल्यापासून प्रामाणिक इच्छा होती. जेव्हा मी बिझनेस चालू केला तेव्हा माझी पहिली इच्छा होती आपल्या प्रभागामधील ज्या लोकांना अष्टविनायकला जायची मनापासून इच्छा आहे पण त्यांना आर्थिक प्रश्नांनी जाता येत नाही किंवा कोणाचा योग येत नसेल, कोणाला काही अडचणी असतील, म्हणून मी माझ्या प्रभागामध्ये माता भगिनी, वडीलधाऱ्या माणसं यांच्याकडे विनामूल्य अष्टविनायक दर्शन आयोजित केली. त्यासाठी मी आपल्या चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार माननीय लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आमच्या परिसरामध्ये विनामूल्य अष्टविनायक दर्शन आयोजित केली होती. आणि हे मी गेल्या 3 वर्षापासून कंटिन्यू करतो आहे. आणि इथनं पुढे जोपर्यंत आम्ही हयात आहे, मी किंवा माझं कुटुंब असेल, माझं सुखकर्ता प्रतिष्ठान असेल, हे जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत त्या सहली प्रत्येक वर्षाला आयोजित केल्या जातील. अपेक्षा विना मोबदला आम्ही हे सर्व घडवून आणतो आणि इथनं पुढेही घडवत जाणार आहोत. ह्या पुढे मला आपले बालाजी आणि काशी हे 2 सहली घडवून आणायच्यात. त्यासाठी मला आपल्या वयोवृद्ध लोकांचा आशीर्वाद हवा आहे. एवढंच मी आज सांगू इच्छितो. आपल्या परिसरातील भगिनींना सक्षम करण्यासाठी महिला बचत गटाची सुरुवात केली आहे. पाहिलं ही आहेत आपल्या तुषार भाऊंची कामं आणि तेही नगरसेवक होण्याआधी. मग नगरसेवक झाल्यावर तर काय कामाचा धूमधडाकाच. चला तर मग आता आपण आपल्या तुषार भाऊंनाच भेटूया, विचारूया काय त्यांच्या मनात. म्हणजे नगरसेवक झाल्यानंतर त्यांना त्यांच्या प्रभागात कोणती कामं सुरू करायची आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आपण काय कामं ॲडिशनल ह्याच्यामध्ये आणू शकता, आपण कुठला निधी आपल्या इथे यूज करू शकता, हा विषय महत्त्वाचा आहे. आज आपल्या इथे 86 पासून गेल्या 25 वर्षामध्ये विशालनगर आणि आमच्या परिसरामध्ये वयोवृद्ध लोकांसाठी मनोरंजन हॉल नाही आहे.
ती लोक आपले कुठं मंदिराचा कड्डा बघ, कुठं झाडाखाली बस, या अशा पद्धतीने बसत असतात. त्यासाठी मला वयोवृद्ध लोकांसाठी एक मनोरंजनासाठी एक हॉल किंवा एक सांस्कृतिक भवन हे उभारण्याचा मानस आहे. त्यानंतर इथं आपल्या इथं शिवाजी महाराजांचं स्मारक नाही आहे. त्या स्मारकाचं नियोजन माझ्या डोक्यामध्ये आहे. पुन्हा आपल्या इथं बाग चांगल्या प्रकारे नाही आहे. आता इथनं मागे आपण आंब्याचं झाड, चिंचाची झाडं हे आपल्याला पाहायला भेटत होती. आता ते विलिप्त होत चाललं. ह्या बांधकाम व्यवसाय ह्याच्या त्याने लोक फक्त जागा देऊन टाकतात. त्याच्याने शेती कोणापाशी अवेलेबल नाही आहे. त्याच्याने इथनं पुढं आपल्या पिढीला हे चिंचेचं झाड, हे आंब्याचं झाड हे आपल्याला फक्त पुस्तकामध्ये आपण दाखवू शकतो. त्यासाठी ही चांगली झाडं मला बागेमध्ये कायमस्वरूपी लावायची आहेत. त्यानंतर माझ्या माता भगिनींसाठी एक मुक्त व्यासपीठ, लघु उद्योग ज्यांना आवश्यकता त्यांना लघु उद्योग चालू व्हायला पाहिजे, ते आपण केलं पाहिजे. त्यासाठी कोणाला कुठलं काम करायला आवडेल, कुठल्या महिलेला कुठलं काम आवडतं हे महत्त्वाचं आहे. समजा कम्प्युटर क्लास, इथं आपलं कष्ट कमी पण उत्पन्न चांगलं आहे. नेट कॅफे हे आपण महिलांसाठीच चालू करू शकतो. साठी मुक्त एक व्यासपीठ मला बनवायचं आहे. म्हणजे त्या कोणावर अवलंबून नाही राहिलं पाहिजे. त्यानंतर माझे युवक बांधव जे असतात, तिथनं मागं लोकांनी फक्त युवकांना झेंडे घेऊन फिरायचं एवढंच काम दिलं होतं. मी पहिलं युवकांना कामधंदे देणार, मग तुम्ही माझ्या मागे या. हा माझा महत्त्वाचा विषय असणार. म्हणजे इलेक्शनसाठी मी फक्त हे करत नाही आहे, इलेक्शनच्या आधीसुद्धा केलं आणि इलेक्शन झाल्यावरसुद्धा हे करणार. त्यानंतर माझं एक भगिनी हेल्पलाईन म्हणून आहे. आज जी मुलं माझ्या माता भगिनी कामाला जातात, कॉलेजला जातात, काही मुलं रोडला बसलेली असतात, ज्याला आपण रोड रोमिओ म्हणतो, ती कोणाची छेड काढ, कोणाला हे कर. त्यासाठी भगिनी हेल्पलाईनमध्ये आपले सांगवी चौकी असेल, वाकड चौकी असेल किंवा माझे इथले ऑफिसचे नंबर असतील, हे 24 तास चालू असतील. त्या माता भगिनींनी 24 तासात कधीही फोन केला त्याचं निरासर कधीही होणार आहे. म्हणजे तुमचं कौटुंबिक असो, कोणाचा नवरा पिऊन येऊन ताप देत असेल, कोणाला हुंड्यासाठी मनस्ताप होत असेल, कोणत्या मुलीला रोडला छेडछाड होत असेल, ह्यासाठी आपल्याला उपाययोजना केल्या पाहिजेत. आपल्या इथनं एक नदी वाहते, मुळा नदी म्हणून, वाकडपासून येते, पण ती एकदम अस्वच्छ झालेली आहे. स्वच्छता अजिबात नाही त्याच्यामध्ये. मागे लोकांनी सांगितलं इथं बंधारा होईल, इथं काय होईल, पण अजून अस्तित्वात काय आलेलं नाही. तीच कन्सेप्ट आपल्या इथं बंधारा झाला, बोटिंग क्लब झालं, वॉटरफॉल झालं, तर आपल्या मुलांना, इथल्या गावकऱ्यांना रोजगार उपलब्ध होईल. आत्तामध्ये बाणेरचा पुलाचं काम झालेलं आहे, तिथं एक बंधाऱ्याचं प्रोव्हिजन आपल्याला करायचं आहे. त्यानंतर आपल्या विशालनगर भागामध्ये किंवा गावामध्ये सुसज्ज असं ग्रंथालय कुठं नाही. एखादं पुस्तक आणायचं म्हणजे आपल्याला इथनं डेक्कनला जायला लागतं किंवा इथनं आपल्याला चिंचवडला जायला लागतं. त्यासाठी आपण एक ग्रंथालयाची व्यवस्था आपल्याला करायची आहे. ती दोन्ही भागात करायची, विशालनगर असो किंवा आपला भाग परिसर असो, ह्या दोन्ही ठिकाणी आपल्याला ग्रंथालय पाहिजे. पुन्हा विशालनगरमध्ये आत्ता नवीन रोड चालू झालेले आहे, त्यासाठी डिवायडर मध्ये टाकलेले आहे. त्याच्याने लोकांना येणं जाण्याला खूप अडचणी येतात. त्यासाठी आपल्याला उपाययोजना करायची आहे. तिथं चौकामध्ये सिग्नल बसवायचे आहेत, बसस्टॉप नाही बसस्टॉप बसवायचे, बस चालू करायची आहे. आपल्या इथलं बस सुविधा आहेत पण विशालनगरमधून नाही आहे, ती एक चालू करायची आहे. हिंजवडे आड्डे पार्क आलेलं आहे, तिथं आपल्या मुलांना कसा रोजगार उपलब्ध होईल ते महत्त्वाचं बघितलं पाहिजे. असं खूप काय मला आपल्या परिसर आणि आपल्या लोकांसाठी करायचं आहे. लोक म्हणण्यापेक्षा माझ्या कुटुंबासाठी मला हे करायचं आहे. 21व्या शतकामध्ये शहर आणि ग्रामीण हा बदल नाहीसा होत चालला आहे. हा बदल समाजासाठी मारक न ठरता तो तारक कसा होईल हे आपण प्रयत्न केले पाहिजे. तसेच अन्यायाविरुद्ध व इथल्या अव्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी युवकांनी पुढाकार हा घेतलाच पाहिजे. त्यासाठी बंड हा केलाच पाहिजे. आपण ह्या समाजाचं काहीतरी देणे लागतो, त्याचं ऋण आपण फेडलं पाहिजे. ह्या हेतूने आम्ही फक्त 90% समाजकारण आहे, 10% राजकारण, ह्यासाठी आम्ही ह्या निवडणुकीमध्ये सहभागी होत आहे. समाजाच्या सेवेसाठी मला आपल्या थोर मोठ्यांचा आशीर्वाद आणि माझ्या युवक बांधवांचं साथ हवी आहे.